स्त्रिया आणि सज्जन. आज मला एका विषयाबद्दल बोलायचे आहे ज्याचा परिणाम आपल्यापैकी प्रत्येक भारतीयावर होतो. तो म्हणजे वाहतूक सुरक्षा. तुम्ही अनुभवी ड्रायव्हर असाल किंवा नुकतीच सुरुवात करत असाल. ड्रायव्हिंग करताना काय करावे आणि करू नये हे समजून घेतल्याने केवळ तुमची सुरक्षितताच नाही तर रस्त्यावरील इतरांचीही सुरक्षितता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो. कृपया तुमची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, विमा आणि तुमच्या सोबत ठेवा. अपडेट केलेले आणि तुमच्या सोबत तुमच्या कारमध्ये नेहमी उपलब्ध आहेत. आमचे आरोग्य, विवेक राखण्यासाठी आणि आमच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर बारीक लक्ष ठेवण्यास मदत केल्याबद्दल मी वैयक्तिकरित्या भारताच्या वाहतूक पोलिसांचे आभार मानू इच्छितो. आता प्रत्येक ड्रायव्हरने स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाच्या फायद्यासाठी काय करावे आणि करू नये अशा महत्त्वपूर्ण टॉपिकमध्ये जाऊया. ड्रायव्हिंगची कामे. ट्रॅफिक सिग्नल आणि संकेतांचे पालन करा. ट्रॅफिक सिग्नल आणि चिन्हे कारणास्तव आहेत. ते रहदारीच्या प्रवाहाचे नियमन करतात आणि हे सुनिश्चित करतात की प्रत्येकाला कधी थांबायचे, जायचे किंवा उत्पन्न करायचे हे माहीत आहे. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास अपघात आणि रस्त्यावर गोंधळ होऊ शकतो. तुमचा सीट बेल्ट घाला. हे कदाचित नो-ब्रेनर सारखे वाटेल, परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती लोक बकल अप करण्याकडे दुर्लक्ष करतात. टक्कर दरम्यान सीट बेल्ट तुम्हाला तुमच्या सीटवर सुरक्षित ठेवून जीव वाचवतात. इंडिकेटर वापरा. लेन बदलताना किंवा वळण घेताना नेहमी तुमचे टर्न सिग्नल वापरा. ही साधी कृती इतर ड्रायव्हर्सना तुमच्या हेतूंची माहिती देते आणि अपघात टाळण्यास मदत करते. खालील सुरक्षित अंतर राखा. तुमची कार आणि तुमच्या समोरचे वाहन यामध्ये सुरक्षित अंतर ठेवा. यामुळे तुम्हाला समोरची कार अचानक थांबली किंवा मंद झाल्यास प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. गती मर्यादेत रहा. रस्त्याची परिस्थिती आणि आजूबाजूच्या वातावरणाच्या आधारावर वेग मर्यादा ठरवल्या जातात. या मर्यादेत वाहन चालवणे हे सुनिश्चित करते की तुमच्याकडे कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसा वेळ आहे. आपले आरसे नियमितपणे तपासा. तुमचे आरसे नियमितपणे तपासल्याने तुम्हाला तुमच्या सभोवतालची परिस्थिती आणि इतर वाहनांच्या स्थितीबद्दल जागरूक राहण्यास मदत होते. सुरक्षित लेन बदल आणि वळणांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. लक्ष केंद्रित आणि सतर्क रहा. तुमचे लक्ष रस्त्यावर ठेवा आणि मोबाईल फोन, खाणे किंवा रेडिओ समायोजित करणे यासारखे लक्ष विचलित करणे टाळा. एकाग्र राहिल्याने तुम्हाला कोणत्याही संभाव्य धोक्यांवर त्वरित प्रतिक्रिया देण्यास मदत होऊ शकते. पादचायांना द्या. नेहमी क्रॉसवॉक आणि चौकात पादचायांना द्या. पादचायांना मार्गाचा अधिकार आहे आणि ते मिळाल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. तुमचे हेडलाइट्स वापरा. धुके, पाऊस किंवा रात्री अशा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत तुमचे हेडलाइट वापरा. हे इतर ड्रायव्हर्सना तुम्हाला पाहण्यास मदत करते आणि टक्कर होण्याचा धोका कमी करते. तुमचे वाहन सांभाळून ठेवा. तुमच्या वाहनाचे ब्रेक, टायर, दिवे आणि द्रव पातळी नियमितपणे तपासा. सुव्यवस्थित कार खराब होण्याची आणि अपघात होण्याची शक्यता कमी असते. तुमचे वाहन तुमच्या लेनवर ठेवा. अपघात आणि त्यानंतरच्या ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी नियमितपणे वळू नका आणि तुमचे वाहन एका लेनमध्ये ठेवा. लेन व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करा आणि तुमच्या वाहनासाठी असलेल्या लेनवर चालवा. विशेषतः लहान आणि मोठ्या वाहनांसाठी, उदाहरणार्थ बाईक, स्कूटर आणि ट्रक. टंकरी ट्रॅफिकमुळे प्रभावित झालेल्या आणि आमचे वातावरण सुधारू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी यूट्यूबवर सो ट्रू चॅनेलवर बिग्रेड नेटवर्कने आणलेला हा एक सामाजिक प्रभावाचा व्हिडिओ आहे. कृपया हा व्हिडिओ सामायिक करा, सदस्यता घ्या आणि लाईक करा जेणेकरून आम्ही आमच्या गौरवशाली देशात राहणाऱ्या सर्वांच्या फायद्यासाठी इतर सामाजिक प्रभावाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. कृपया अध्यात्म, ध्यान, व्यवसाय, शहाणपण आणि प्रेरणा यावरील आमच्या इतर चॅनेलच्या लिंक्समध्ये प्रवेश करण्यासाठी खालील वर्णन पहा. चला आता पुढे जाऊया. ड्रायव्हिंग करू नका.
प्रभावाखाली गाडी चालवू नका. तुम्ही अल्कोहोल किंवा ड्रग्जचे सेवन केले असल्यास कधीही गाडी चालवू नका. अशक्त ड्रायव्हिंगमुळे तुमचा प्रतिक्रिया वेळ कमी होतो आणि तुमचा निर्णय कमी होतो, ज्यामुळे रस्त्यावरील प्रत्येकाला धोका निर्माण होतो. स्पीड करू नका. वेगामुळे रहदारीच्या स्थितीतील अचानक बदलांवर प्रतिक्रिया देण्याची तुमची क्षमता कमी होते. त्यामुळे अपघातांची तीव्रता आणि जीवितहानी होण्याची शक्यताही वाढते. टेलगेट करू नका. टेलगेटिंग किंवा खूप जवळून अनुसरण करणे हे मागील बाजूच्या टक्करांचे एक प्रमुख कारण आहे. तुमच्या समोरच्या वाहनापासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवा. तुमचा फोन वापरू नका. ड्रायव्हिंग करताना फोनवर टेक्स्ट करणे किंवा बोलणे अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही तुमचा फोन वापरत असल्यास असे करण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी खेचा. हवामानाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका. हवामानाच्या परिस्थितीनुसार तुमचे ड्रायव्हिंग समायोजित करा. पाऊस, बर्फ किंवा धुक्यात सावकाश वागा आणि निसरड्या रस्त्यांवर जास्त सावध राहा. लाल दिवे चालवू नका. लाल दिवा चालवल्याने गंभीर अपघात होऊ शकतात. नेहमी लाल दिव्यावर थांबा आणि पुढे जाण्यापूर्वी ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा करा. कल्यावर गाडी चालवू नका. थकवा असताना वाहन चालवणे हे प्रभावाखाली वाहन चालवण्याइतकेच धोकादायक आहे. तुम्हाला तंद्री वाटत असल्यास प्रवास सुरू ठेवण्यापूर्वी मागे घ्या आणि विश्रांती घ्या. रोड रेजमध्ये गुंतू नका. इतर ड्रायव्हर्स आक्रमक किंवा बेपर्वा असले तरीही शांत आणि संयमित राहा. रोड रेजमध्ये गुंतल्याने परिस्थिती वाढू शकते आणि धोकादायक संघर्ष होऊ शकतो. ब्लाइंड स्पॉट्सकडे दुर्लक्ष करू नका. लेन बदलण्याआधी किंवा विलीन होण्यापूर्वी नेहमी तुमचे ब्लाइंड स्पॉट तपासा. असे करण्यात अयशस्वी झाल्यास आपण पाहिलेल्या वाहनांशी टक्कर होऊ शकते. तुमचे वाहन ओव्हरलोड करू नका. तुमचे वाहन ओव्हरलोड केल्याने त्याच्या हाताळणी आणि ब्रेकिंगवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या कारसाठी शिफारस केलेली वजन मर्यादा ओलांडू नये याची खात्री करा. तुमचे हेडलाइट्स वापरू नका. तुमचे डिपर वापरा. जर हवामान चांगले असेल आणि दृश्यमानता असेल तर तुमचे हेडलाइट्स वापरू नका. तुमचे डिपर वापरा. हेडलाइट्स येणाऱ्या रहदारीसाठी अंधत्व निर्माण करतात. फॉग लाईट्सने सुसज्ज असलेल्या त्या वाहनांसाठी ते सामान्य परिस्थितीत शहराच्या रहदारीमध्ये पूर्णपणे नो आहेत. हॉर्न करू नका. अगदी आवश्यक असेल तेव्हाच हॉर्न वाजवा. हॉर्न वाजवणे तुमच्या किंवा इतरांच्या कानांसाठी चांगले नाही. शेवटी ड्रायव्हिंग ही एक जबाबदारी आहे ज्यासाठी सतत रहदारी कायद्यांचा आदर आणि इतर रस्ता वापरकर्त्यांचा विचार करणे आवश्यक आहे. या करा आणि करू नका या गोष्टींचे पालन करून आम्ही सर्वजण आमचे रस्ते प्रत्येकासाठी सुरक्षित बनवण्यात योगदान देऊ शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चाकाच्या मागे जाता तेव्हा तुमच्यात फरक करण्याची शक्ती असते. सुरक्षितपणे वाहन चालवा, सतर्क रहा आणि नेहमी स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणाला प्राधान्य द्या. तुमचे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांसाठी सुरक्षित प्रवास.